एकतेने बाबांना प्रणाम करूया। भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा भीमदेव जी को प्रणाम। परमात्मा एक। नमस्कार सगळ्यांना नमस्कार। परम पूज्य परमात्मा एक सेवक मंडळ नागपूरच्या वतीने बाबांच्या आदेशाप्रमाणे आज दोडमा परिसरातील सर्व सेवकांच्या वतीने दोडमा या गावामध्ये कोजागिरीच्या निमित्ताने एकतेचं हवन कार्य पार पडलं। या हवन कार्यामध्ये स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत, त्यांना माझा प्रणाम। सर्वांचे सद्गुरू महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहेत, त्यांना माझा प्रणाम। मातोश्री आई वाराणसी उपस्थित आहेत, त्यांना माझा नमस्कार। तदनंतर एका परमेश्वराची भगवत कार्याची चर्चा बैठक या प्रांगणामध्ये सुरू आहे। या प्रांगणामध्ये सुद्धा स्वयं भगवान बाबा हनुमानजी, महान त्यागी बाबा जुमदेवजी, मातोश्री आई वाराणसी या उपस्थित राहून सर्वांचं ऐकून घेतलं, बोलण्याची सद्बुद्धी देण्याचं कार्य त्या शक्तीने केलं। स्वयं भगवान बाबा हनुमानजी यांना मी आयोजकाच्या वतीनं, परिसरातील सर्व सेवकांच्या वतीनं तथा अध्यक्षाच्या वतीनं मी भगवान बाबा हनुमानजीचं आभार मानतो, अभिनंदन करतो। त्याचप्रमाणे महान त्यागी बाबा जुमदेवजी, सर्वांचे सद्गुरू महान त्यागी बाबा जुमदेवजी हे सुद्धा या कार्यामध्ये उपस्थित राहून सर्वांना बोलण्याची सद्बुद्धी दिली, ऐकून घेतलं, काय बोलायला पाहिजे ते सुद्धा त्यांनी समजावून दिलं आणि उपस्थित राहून सगळ्यांचं या कार्याला पूर्णपणे यशस्वी करण्याचं कार्य बाबांनी केलं। त्याबद्दल त्यांचं मी आभार मानतो। आयोजकाच्या वतीने, आजच्या व्यासपीठाच्या वतीने तथा सर्व सेवक सेवकांच्या वतीने त्यांचा आभार मानतो, अभिनंदन करतो। त्याचप्रमाणे मातोश्री आई वाराणसी या सुद्धा या कार्यामध्ये स्वयं उपस्थित राहून हा कार्यक्रम यशस्वी करून घेतला। सगळ्यांचं नीटपणे ऐकून घेतलं, त्याबद्दल मी आयोजकांच्या वतीनं, व्यासपीठाच्या वतीने तथा उपस्थित सर्व सांतूर सेवक सेवकांच्या वतीनं त्यांचा आभार मानतो, अभिनंदन करतो। व्यासपीठावरील आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, कारण माझ्याकडे फक्त आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम आहे आणि तेवढंच मला करायचं, जास्तीचं बोलणे बरोबर होणार। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय सदानंद संजयजी लुटे साहेब, ज्यांनी या भगवत कार्याच्या चर्चा बैठकीचं अध्यक्षस्थान भूषवलं आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता ज्यांनी सगळ्यांना संधी देण्याचा प्रयत्न केला, त्याबद्दल मी आयोजकाच्या वतीनं, उपस्थित व्यासपीठावरील सर्व मान्यवरांच्या वतीनं तथा परिसरातील सर्व उपस्थितांच्या वतीनं त्यांचा आभार मानतो, अभिनंदन करतो। बंधूंनो, अध्यक्षांनी जे आपल्याला समजावून दिलं, त्यांच्या मार्गदर्शनामध्ये अनेक अशा बाबी सांगितल्या, त्याचा गोडवा आम्हाला ऐकून घेतल्यानंतर आम्ही आपल्या
पदरी कसं न्यायचं, खरी कसं न्यायचं हे सुद्धा त्यांनी समजवलं. आम्ही कशासाठी आलो? फक्त या कारणाने ऐकणे आणि त्या कारणाने सोडणे याच्यासाठी नाही, आम्हाला काहीतरी घेऊन जायचं आहे. आणि म्हणून अध्यक्षांनी जे आम्हाला सांगितलं त्यांचं मी आजच्या या कार्यक्रमाच्या वतीनं आभार मानतो, अभिनंदन करतोय. आणि या कार्यक्रमाचे उद्घाटक सन्माननीय शंकरजी खुलरकर साहेब, शंकरजी खुलरकर साहेब यांनी सुद्धा सुंदर असे शब्द मगाशी मी ऐकले जरी बाहेर गेलो होतो, ज्यांनी स्तुती केली राऊत की जी विचारसरणी आपण ऐकल्यानंतर आपण काय बोलावं हेच आपल्याला उमगत नसते, अशी स्थिती ज्या ठिकाणी निर्माण होते ही शब्द खुलरकर साहेबांचे होते. मलाही कारण ज्या ज्या ठिकाणी आम्ही ऐकायला जातो जे ऐकायला पाहिजे ते ऐकायला मिळत नाही आणि ज्याची आवश्यकता नाही आहे तेही ऐकायला मिळत. परंतु खुलरकर साहेबांनी सुंदर हेरलं आणि गुरुजींच्या वचनाला त्यांनी प्रस्थापित केलं. आणि म्हणून त्यांच्या कार्याचं, त्यांच्या बोलण्याचं मी आयोजकाच्या वतीनं, व्यासपीठाच्या वतीनं, उपस्थित सर्व सानथोर सेवक सेविकांच्या वतीनं आजच्या उद्घाटकांचे सुद्धा मी आभार मानतो, अभिनंदन करतो. त्याचप्रमाणे ज्यांनी बाबांसोबत फिरून स्वतःच देह या भगवत कार्यामध्ये लहानपणापासून लावलं आणि आजही ते आपल्या पुढे उपस्थित आहेत. अशा विभूतीचं, अशा व्यक्तीचं, अशा असामान्य व्यक्तिमत्वाचं शब्द आमच्या कानाने ऐकायला मिळतात. हे आपलं आणि आमचं सोबत. आणि म्हणून त्या विभूतींचं की जे सन्माननीय परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे ज्येष्ठ मार्गदर्शक म्हणून ज्यांना संबोधलं जाते असे आमचे गुरुजी सन्माननीय मारुतरावजी राऊत गुरुजी यांचं सुद्धा मी आजच्या या कार्यक्रमाच्या वतीनं, व्यासपीठाच्या वतीनं, उपस्थित सानथोर सेवक सेवकांच्या वतीनं त्यांचे आभार मानतो, अभिनंदन करतो. यानंतर बरेचशा मार्गदर्शकांचं मार्गदर्शन झालं. मी याच्यापूर्वी सुद्धा बऱ्याचशा मार्गदर्शकांचं मार्गदर्शन झालं, परंतु प्रत्येकाचं नाव जर घेत बसलो तर मला इथं अर्धा तास चालला. आणि म्हणून मी सामूहिकरित्या सांगतोय तुम्हाला की व्यासपीठावरील जे सर्व मार्गदर्शक आहेत की ज्यांनी या ठिकाणी येऊन, या व्यासपीठावर येऊन, या माईकवर येऊन ज्यांनी स्वतःचं मनोगत, आपलं आत्मकथन व्यतीत केलं, आम्हाला ऐकण्याची संधी ज्यांच्या मुखातून आम्हाला प्राप्त झाली त्या सर्व मान्यवरांचं, मार्गदर्शकांचं मी आयोजकाच्या वतीनं, व्यासपीठाच्या वतीनं, उपस्थित सर्व सानथोर सेवक सेविकांच्या वतीनं त्यांचं आभार मानतो, अभिनंदन करतो. परंतु ज्या मार्गदर्शकांना, ज्या मान्यवरांना संधी जरी मिळाली नसेल, परंतु त्यांनी या भगवत कार्यामध्ये यथा योग्य आपला वेळ दिला आणि इथे भगवत कार्यामध्ये उपस्थित राहून भगवत कार्य ऐकून घेतलं, अशा मान्यवरांचं सुद्धा व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचं मी आजच्या आयोजकांच्या वतीनं, व्यासपीठाच्या वतीनं, उपस्थित सर्व सानथोर सेवक सेवकांच्या वतीनं त्यांचं आभार मानतो, अभिनंदन करतो. मी एक नाव शेवटी ठेवलेलं आहे ज्यांच्याकडे कार्यक्रम झालेला आहे. तत्पूर्वी सुरुवातीला ज्यांनी स्वागत गीत गायन केलं, डोंगरगाव परिसर तथा राजा खापरी परिसर, राजा खापरी या परिसरातील सेविकांनी जे स्वागत गीत सादर केलं त्या सेविकांचं मी आयोजकांच्या वतीनं
व्यासपीठाच्या वतीनं तथा उपस्थित सर्व सांथोर सेवक सेविकांच्या वतीनं त्या सेविकाताईंचं आभार मानतोय, अभिनंदन करतोय। त्याचप्रमाणे मला असं ऐकायला मिळालं की याच व्यासपीठावर किंवा इथे नृत्य झालं, बाबांच्या विचारसरणीवर नृत्य झालं। कारण मगाशी गुरुजींनी म्हटलं होतं 6 साड्या बी घालत होतो म्हणाले। ही एक कला आहे, ज्यांच्यामध्ये कला आहे तो दाखवेल। ज्या मुलींनी भगवत कार्याच्या विचारसरणीवर नृत्य केलं त्या आपलं देह, आपलं तोंड आणि मन भगवत कार्यामध्ये समाविष्ट करून आपल्याला भगवत कार्यांचं नृत्यांगनाचं कार्य करून दाखवलं। अशा या मुलींचं मी व्यासपीठाच्या वतीनं, आयोजकाच्या वतीनं तथा उपस्थित सर्व सांतोर सेवक सेविकांच्या वतीनं त्यांचा आभार मानतो, अभिनंदन करतो। त्याचप्रमाणे त्यांनी या कार्याची सुरुवात प्रस्तावनेतून केली। सन्माननीय सदानंदजी वागुलकर साहेब यांनी प्रस्तावना तर केलीच केली, एवढंच नव्हे तर त्यांनी त्यांच्या घरी सुद्धा भगवत कार्याचं हवन कार्य सुद्धा केलं। अशा या महान विचारसरणी असणाऱ्या सेवकांचं मी या परिसरातील सर्व सेवकांच्या वतीनं, मार्गदर्शकांच्या वतीनं, व्यासपीठावरील सर्व मान्यवरांच्या वतीनं, उपस्थित सर्व सांतोर सेवक सेवकांच्या वतीनं त्यांचा आभार मानतो, अभिनंदन करतो। त्याचप्रमाणे संचालक साहेब सन्माननीय एक नाव आणखी सुटलं होतं, ते मेन आहे, ते मागच बसून राहते, पुढं तर हे लागत नाही, पण काम केल्याशिवाय ठेवत नाही। या परिसराचे मार्गदर्शक, आजच्या कार्यक्रमाचे नियोजित आयोजक सन्माननीय गुणवंताजी भोयर साहेब मार्गदर्शक, खापरी, राजा खापरी तथा हा परिसर यांचं मी माझ्या वतीनं तोंड भरून त्यांचं कौतुक करतो। व्यासपीठाच्या वतीनं तथा उपस्थित सर्व सांतोर सेवक सेवकांच्या वतीनं त्यांचा आभार मानतो, अभिनंदन करतो। त्याचप्रमाणे आपल्या इथे परिसरातील ज्यांच्याकडे आपण विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये ज्यांच्याकडे बघण्याचा आपण दृष्टिकोन ठेवतो, अशा सन्माननीय या परिसरातील समाजसेविका रश्मिताई बर्वे यांनी सुद्धा आपलं बहुमोलाचं वेळ या ठिकाणी दिलं। ज्यांनी आपल्याला उद्बोधन केलं, मार्गदर्शन केलं आणि भविष्याची जी काही वाटचाल आहे ते सुद्धा तुम्हाला सांगितली। त्यांचं सुद्धा मी आयोजकांच्या वतीनं, मार्गदर्शकांच्या वतीनं, उपस्थित सर्व सांतोर सेवक सेवकांच्या वतीनं त्यांचा आभार मानतो, अभिनंदन। त्याचप्रमाणे ज्यांनी या कार्यक्रमाचं सुंदर असं संचालन केलं, ज्यांनी कोणाला संधी द्यायची ना कोणाला जागेवर बसवायचं असं काहीच नाही, ज्यांच्याकडे आलं, जे नाव पुढे आलं त्यांना संधी देण्याचा 100% यथायोग्य असा प्रयत्न केला। असे सन्माननीय चिंतामणजी ठाकरे दादा यांचं सुद्धा मी आयोजकांच्या वतीनं, व्यासपीठाच्या वतीनं, उपस्थित सर्व सांतोर सेवक सेवकांच्या वतीनं त्यांचा आभार मानतो, अभिनंदन करतो, सगळ्यांना अभिनंदन करतो। आणि या कार्याला ज्यांनी हातभार लावला आहे, जे समोर आहेत, मागे आहेत, जे दिसतात ते दिसत नाही पण मात्र काम करत आहेत, या सगळ्यांचं मी माझ्या वतीने, व्यासपीठाच्या वतीने, उपस्थित सर्व सांतोर सेवक सेवकांच्या वतीनं त्या सगळ्यांचं मी आभार मानतो, अभिनंदन करतो। हा आवाज जिथपर्यंत पसरत आहे, त्यांना त्रास झाला असेल परंतु त्यांनी मात्र सहकार्य केलं या कार्याला, अशाही विभूतींचं मी आजच्या या कार्यक्रमाच्या वतीनं त्यांचा आभार मानतो, अभिनंदन करतोय। आणि सरपंच
पोलीस पाटील साहेब यांनी सुद्धा चांगलं असं सहकार्य केलं, त्याबद्दल त्यांचं सुद्धा मी या कार्यक्रमाच्या वतीनं आभार मानतो, अभिनंदन करतोय। आणि कोणी सुटलं असेल, ज्यांचं नाव सुटलंही असेल, त्यांचं सुद्धा मी शब्द सुमनानं आभार मानतो, अभिनंदन करतोय। हा माईक, हा पेंडाल त्यांनी या कार्यामध्ये उपस्थित करून सगळ्यांची सोय करण्याचा प्रयत्न यांनी केला। अशा मंडप डेकोरेशन वाले जे काही आपले सेवक भाऊ असतील किंवा भाऊ असतील, त्यांच्या सुद्धा मी आयोजकांच्या वतीनं आभार मानतो, अभिनंदन करतो। आणि सर्वात महत्त्वाचं अभिनंदन त्यांचं करायचं असते, ह्या व्यासपीठामुळे या कार्याची शोभा आली, या कार्याची शोभा आली। हे आमचे बांधव या ठिकाणी आलेले आहेत, हे जर नसते तर ह्या आपल्या भोयर भाऊंचं काही अर्थ राहिलं असतं का? नाही। आणि म्हणून खरं कार्य जे केलं या उपस्थित असणाऱ्या सेवक सेविकांनी केलं। आणि म्हणून आपल्या सगळ्यांचं मी पुन्हा एकदा तोंड भरून कौतुक करतो, आभार मानतोय आणि अभिनंदन करतो। सगळ्यांना माझा नमस्कार। काही चुकलं असेल तर त्याची मी स्वयं भगवान बाबा हनुमानजी यांना माफी मागतो, सर्वांचे सद्गुरू मानते की बाबा जिंदगी यांना माफी मागतो, मातोश्री आई वाराणसी यांना माफी मागून मी माझ्या शब्दाला इथे थांबवतो। सगळ्यांना माझा